जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा आमचा ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 93, तारीख 3 एप्रिल 2026 शुक्रवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे प्रथम आपण संत शिरोमणी समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वर्णन वाचूया। या फलश्रुतीचे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी सार्थ श्री दासबोध या त्यांनी स्वतः लिहिलेल्या ग्रंथात प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। तेव्हा आता आपण या फलश्रुतीचे वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परम भाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया। सध्या आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील 7व्या समासाचे, ज्याचे नाव आहे आधी भौतिक ताप,
या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 71 ते ओवी क्रमांक 80 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले. आज आपण ओवी क्रमांक 81 पासून सुरुवात करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून चौथी ओळ 80 या क्रमांकानंतर दुःख, दारिद्र्य आणि ऋण या शब्दांनी सुरुवात होते, तर तेथूनच आपण आजच्या वाचनाची सुरुवात करूया. दुःख, दारिद्र्य आणि ऋण, विदेश पळणी नागवन, आपदा अनुपत्ती कदान्न, या नाव आदी भौतिक, आकांत वाखा प्रळय, युद्ध होता पराजय, जीवलगांचा होय क्षय, या नाव आदी भौतिक, कठीण काळ आणि दुष्काळ, साशंक आणि ओखटी वेळ, उद्वेग चिंतेचे हळहळ, या नाव आदी भौतिक, गाना चरखी सिरकला, चाका खाले सापडला, नाना वनीत पडिला, या नाव आदी भौतिक, नाना शस्त्रे भेदिला, नाना स्वापदी बक्षिला, नाना बंदी पडिला, या नाव आदी भौतिक, नाना कुवासे निर्भुजे, नाना अपमाने लाजे, नाना शोके प्राणी जिजे, या नाव आदी भौतिक, ऐसे सांगता अपार आहेत दुःखाचे डोंगर, श्रोती जाणावा विचार आदी भौतिकाचा, इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे आदी भौतिक ताप निरूपण नाम समास सप्तम. जय जय रघुवीर समर्थ. अशा रीतीने इथे 7वा समास समाप्त होत आहे. आता आपण ओवी क्रमांक 81 ते ओवी क्रमांक 87 यांच्या मराठीतील अनुवादाचे वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून तिसरी ओळ 81 या अंकाने सुरू होते. दुःख, गरिबी व कर्ज असणे या शब्दांनी वाक्याची सुरुवात होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. दुःख, गरिबी व कर्ज असणे, परदेशांत पळून जाणे भाग पडणे, सर्व तोपरी नागवान म्हणजे फसवणूक होणे, हाल व दारिद्र्य भोगणे, कदान्न म्हणजे वाईट अन्न खावे लागणे, अनर्थ कोसळणे, महामारीचा प्रळय होणे, युद्धात पराजय होणे, जीवलगांचा नाश होणे, कठीण वेळ, दुष्काळ, भयप्रद व वाईट वेळ, उद्वेगामुळे किंवा चिंतेमुळे मनाला हळहळ लागणे, याचे नाव आदी भौतिक, तेलाच्या घाण्यात किंवा उसाच्या चरकात सापडणे, चाकाखाली सापडणे अथवा आगीत पडणे, अनेक प्रकारच्या शस्त्रांनी तोडणे, श्वापदांनी खाणे अथवा बंदीत पडणे, अनेक प्रकारच्या घाणीने कोंडमारा होणे, अनेक प्रकारच्या अपमानाने लाजणे, नाना प्रकारच्या शोकांनी प्राणी झिजणे, असे ताप सांगायला लागले तर दुःखाचे डोंगर आहेत. श्रोत्यांनी एवढ्यावरून आदी भौतिक तापांचा विचार मनात जाणावा. जय जय रघुवीर समर्थ. इथे तिसऱ्या दशकातील 7वा समास समाप्त होत आहे. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करून आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला पुन्हा एकदा धन्यवाद. त्यांचे खूप खूप आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.